तुम्ही विचार करत असाल बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ का येत नाही आहेत. तर चला मंडळी, ते सांगता सांगता तुम्हाला एक भन्नाट अशी रेसिपीसुद्धा दाखवणार आहेत. तर चला मंडळी, रेसिपी बनवायला सुरुवात करूया. काय झालंय, रात्रीचे वाजलेले आहेत 8. आता इथं घेतलेले आहेत ताटामध्ये तांदूळ, बटाटा घेतला, हिरवी मिरची घेतलेली आहे. रात्रीचे 8 वाजलेत. मला यायला झाला होता उशीर, बाहेर गेले होते मी, यायला झाला उशीर. आणि काय झालं, आता एकदम अचानक लक्षात आलं की चला आज हा पदार्थ आपल्या चॅनलवरती रोज दाखवूया, जो की सगळ्यांच्या घरामध्ये बनवला जातो कंपल्सरी. पण प्रत्येकाच्या घरामध्ये बनवण्याची पद्धत ही वेगवेगळीच असते. आता कुठला पदार्थ आहे आणि काय बनवते ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर कळेल. आणि हो, माझे व्हिडिओ जरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करायचं आहे, फॉलो करायचं आहे. तर बटाटा इथं मी चिरून घेतलेला आहे. खरं सांगू का तुम्हाला, किचन कट्ट्यावरती मला पटापटा चिरता येतं म्हणून मी फास्ट असं किचन कट्ट्यावरतीच बटाटा चिरून घेतला. आता इथं घेतलेले आहे तांदूळ धुणी. तांदूळ धुणी म्हणजे हे बघा, एक मोठा असं वाडगा आहे. आणि हे वाडगं जे आहे ते याच्यातनं तांदूळ अजिबात बाहेर पडत नाही आहेत. बऱ्याच वेळेला काय होतं, तांदूळ धुवायचे असतात आणि तांदूळ फोडणीचा भात करताना तांदूळ धुतल्यानंतर त्यात पाणी भरपूर वेळा राहतं बघा, बऱ्याच वेळेला. तर यामध्ये पाणी राहू नये म्हणून ही तांदूळ धुणी मी ऑनलाईन मागवलेली आहे. तुम्हाला जरी तांदूळ धुणी बघायची असेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. फक्त मला कमेंट करून सांगा की तुम्हालाही पाहिजे आहे म्हणून. पण हे बघा, तांदळामध्ये पाणी ओतलं, 2 ते 3 पाण्याने तांदूळ व्यवस्थित असे धुवून घ्यायचे. तांदूळ कोणते घेतलेत ते सांगते. तुकडा तांदूळ आहे बासमती, आणि त्यामध्ये घेतलेला आहे थोडासा चांतारा तांदूळ. कारण तुकडा तांदळाने ना खूप चिवट असा भात होतो आणि चांतारा तांदळाने छान भात होतो, म्हणून थोडासा मिक्स तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा. जर तुम्हाला ते छिद्र दिसतात त्याच्यात असं पलटी करून जर ठेवलं तुम्ही बेसिनमध्ये, तरीसुद्धा सगळं पाणी तांदळातून नितळून तांदूळ असा कोरडा व्हायला लागतो. जर एक 10-15 मिनटं अगोदर तांदूळ धुवून ठेवले तरी चालतात. तांदूळ धुवून झाले, इथं सगळं मसाले आणि साहित्य घेतलेलं आहे. आता गॅसवरती कुकर ठेवला. कुकरमध्ये घालूया लगेच 2 चमचे तेल. बघा, इथं कुकरमध्ये 1 चमचा तेल घातलं, लगेच दुसरा चमचा घालायचा आहे. खरंच सांगते तुम्हाला, माझ्या घरामध्ये मी अशाच पद्धतीनं हा पदार्थ बनवते. तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते मला कमेंट करून सांगा. आणि हो, मी विचार करते आपल्या चॅनलवरती रेसिपीसोबत छोटेसे ब्लॉगसुद्धा शेअर करावे. तर तुम्हालाही माझी आयडिया कशी वाटते, माझे ब्लॉग पाहायला आवडतील का, ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आता तेल चांगलं गरम झालं होतं, त्यामध्ये लगेच आपण जिरे आणि मोहरी घातलेले आहे. इथं सगळे खडे मसाले घेतलेले आहेत. इथं घेतली तमालपत्री, दालचिनी आणि लवंग आणि मिरे. लवंग मिरे घातले, सगळे खडे मसाले घालून झाले. हिरवी मिरचीचे मोठे मोठे काप केलेले होते आणि लगेच थोडासा कढीपत्ता घातला. आता घालूया यामध्ये कच्चे शेंगदाणे. इथं मी कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत. आता काय करायचं, हलवून घ्यायचं आहे याला. बघा, गॅस थोडासा जास्त पलीकडे गेला होता म्हणून थोडंसं इकडे सरकवून घेतलं. आणि या फोडणीला आता व्यवस्थित असं हलवूया. जे सगळे साहित्य घातले ना आपण या तेलामध्ये, सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. अशा पद्धतीने एकदा भन्नाट तुम्ही भात करून बघायचा आहे. फोडणीचा भात बनवते मी, माझ्या घरी प्रचंड आवडीनं खातात, कारण मी फटाफट बनवते आणि खडे मसाले घातल्यानंतर भाताची चव ही थोडीशी वेगळीच येते. आता यामध्ये घालूया बटाटा आणि टोमॅटो. बटाटा नसेल खात, नाही घातला तरी चालेल. थोडीशी हळद घालायची आहे. तर बघा, मसाला डब्यातली वाटी घेतली आणि लगेच त्यामध्ये हळद घातली. आता महत्त्वाचा जिन्नस, मसाले भात जर खमंग करायचा असेल तर यामध्ये थोडीशी हिंग घालणं गरजेचं आहे. थोडीशी हिंग घालून घेतली फोडणीमध्ये. आता धुवून घेतलेले तांदूळ आपण या फोडणीमध्ये घालायचे आहेत. आता तुम्ही बऱ्याच जणींकडे बऱ्याच पद्धतीचे वेगवेगळे फोडणीचे भात बनवायचे प्रकार आहे, पण यामध्ये एक नवीन ट्रिक मी तुम्हाला सांगते, जेणेकरून फोडणीचा भात एकदम मोकळा कसा करायचा हे सुद्धा ट्रिक यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तांदूळ ना तेलामध्ये एक 10 मिनिट तरी व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. का भाजायचा तुम्हाला सांगते. भात तर मोकळा होतोच, पण शिजताना सुद्धा जास्त चिवट आणि चिकट भात होत नाही. त्यामुळे तांदूळांना 2 मिनटं तरी आपण मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा. तर बघू शकता, मी इथं तांदूळ भाजून घेत आहे. खरं तर चॅनलवरती असा पहिल्यांदाच व्हिडिओ केलेला आहे मी, आणि तुम्हाला कसा वाटलाय ते मला सांगायचं आहे. इकडं थोडीशी आणखी हळद घालूया. अगोदर थोडीशी घातली होती, मला थोडीशी कमी वाटली म्हणून मी थोडीशी हळद घालते. आणि यामध्ये असेल तर गरम मसाला घातला तरी चालेल, किंवा आपण खडे मसाले घातले त्याची सुद्धा टेस्ट आपल्या भातामध्ये चांगली उतरते. तर इथं तुकडा तांदूळ आणि चांतारा तांदूळ असं मिक्स करून तांदूळ एक 5 ते 10 मिनटं तेलामध्ये परतून घेतले. आणि आता यामध्ये घालूया जेवढं तांदळाला लागतंय तेवढं पाणी. तुकडा तांदूळ वापरत असाल तर बऱ्याच तुकड्या तांदळाला पाणी जास्त लागत नाही, आणि चांतारा तांदळाला जेवढं पाणी टाकाल तेवढं भरपूर पाणी
बसलं जातं छान तांदूळमध्ये. तांदूळ घेताना सुद्धा आपल्याला जो आवडतो तोच तांदूळ घ्यायचा. मला वासाच्या तांदळाचा भात खूप आवडतो, त्यामुळे मी यामध्ये वासाचा तांदूळ वापरलेला आहे. तर यामध्ये आता पाणी घातलं 2 तांबे आणि आता लगेच यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं. आता कुकर लगेच झाकून ठेवायचा नाही, त्याला चांगलं उकळी येऊ द्यायचं, त्यातलं थोडंसं पाणी आटू द्यायचं. थोडासा भात शिजत आल्यावर नंतर यावरती झाकण लावायचं आहे. तर बघू शकता अगदी भात असा हे खळाखळा उकळू लागलेला आहे, तांदूळ बघू शकता. आणि आता लगेच याचं झाकण लावून घ्यायचं आणि झाकण लावल्यानंतर 2 ते 3 शिट्ट्या याच्या करायच्या आहेत. कारण काय होतं, भात पण मोकळा होतो आणि जास्त कुकर ही खाली करपल्यासारखा वाटत नाही. तर झाकण लावून घेतले. आता याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया आपण. हे बघा कुकर तयार झालेला आहे. कुकर थोडंसं थंड पण करून झालेलं आहे. तर चला, फोडणीचा भात तयार झाला आहे. संध्याकाळ आहे त्यामुळे सगळेजण जेवणाची तयारी करून बसलेलो आहे आणि भात होण्याचीच वाट बघत आहेत. अगदी 10 मिनिटामध्ये मी घरामध्ये इथं फोडणीचा भात बनवला आहे. तर कोथिंबीर टाकली नाही आहे मी. कोथिंबीर असेल तर टाकू शकता. माझ्याकडे थोडीशी वाळलेली कोथिंबीर होती, ती टाकायची लक्षात पण नाही आहे आणि टाकली पण नाही आहे. नसेल तरी पण चालेल, असेल तरी छानच लागतं. तर मस्त असा इथं आपला फोडणीचा भात तयार झालेला आहे खडे मसाले वापरून. हे बघा मस्त किती छान शिजलाय बघा. एकदम गरम गरम वाफळलेला आहे फोडणीचा भात. आता भात डिशमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते भात किती छान असा शिजलाय. आणि तुम्हाला सांगते, यावरती तुम्ही तूप खाल्लं तरी चालेल, तूप ओतून, किंवा यावरती तुम्ही लिंबाची फोड, गरम भात आणि लिंबू पिळून खाल्लं तरीसुद्धा खूप चविष्ट लागतं. हे मला तसंच आवडतं. लिंबू पिळून मी खाते, कधीतरी तूप टाकून खाते, कधीतरी लिंबू पिळून खाते. मस्त असा फोडणीचा भात तयार झालेला आहे. माझी ही रेसिपी एकदम साधी सोपीच आहे, पण खायला बसलात ना भन्नाट अशी लागते बघा. मस्त असा फोडणीचा भात तयार करून घेतलेला आहे. सगळे वाट बघतायत, चला तर ताव मारायचा आहे भातावर. संध्याकाळी स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय तर लगेच फोडणीचा भात करायचा असा, आणि संध्याकाळच्या वेळेला काही अडचण नाही अशा पद्धतीचा फोडणीचा भात खायला. रात्रीच्या जेवणात काहीतरी हलकं फुलकं खायचं आहे, मग अशा पद्धतीनं फोडणीचा भात नक्की करा आणि पोटभर खा आणि मला कमेंट करून सांगा कसा वाटला हा फोडणीच्या भाताची रेसिपी. चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त आणि साध्या सोप्या एकदम इझी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. बाय एव्हरीवन. चला, मी तर फोडणीचा भात एन्जॉय करते, तुम्हीही करा आणि नक्की खा. चला पुन्हा भेटू. बाय.